नासिक में मीडिया से बातचीत के दौरान राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद पवार गुट के विधायक रोहित पवार ने नीतीश राणे पर तीखा हमला करते हुए कहा कि प्याज उत्पादक किसानों में हिंदू किसान भी शामिल है, तो अब उन्हें बिल से बाहर आने की जरूरत है। लासलगांव में किसानों के हित में कहा कि प्याज का 12 रुपए भाव उचित नहीं है और वर्तमान दरों में किसान आत्महत्या की कगार पर है। रोहित पवार ने दिवंगत अजित पवार को किसानों के हित में आज भी सक्रिय बताया और बच्चू कडू सहित अन्य नेताओं से किसानों के मुद्दे पर एकजुट होने की अपील की आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये हिंदू समाजाचे सुद्धा शेतकरी आहेत। आता का बिळात जाऊन बसलाय? जरा बिळाच्या बाहेर आहे। आज इथल्या शेतकऱ्याला काही मदत करायची नाही का? एखादा धार्मिक विषय त्यात सुद्धा दुर्वीकरण करून फायदा करण्याची वेळ येते तेव्हा मात्र नाचायला तुम्ही त्या ठिकाणी येता। इथं मात्र आमचा शेतकरी अडचणीत असताना, महिलांवर अत्याचार होत असताना, हिंदू महिला आणि सर्व जाती धर्माच्या महिलांवर अत्याचार होताना तुम्ही गप्प बसता। छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान तो बोंधू बाबा बागेश्वर तिथं करतो, तुम्ही गप्प बसता। तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान तिथं केला जातो, महात्मा फुलेंचा अवमान केला जातो, तेव्हा तुम्ही गप्प बसता। आणि तुम्हाला वरच्या एका नेत्याने सांगितल्यानंतर मात्र तुम्ही तमाशा त्या ठिकाणी करता। तुम्ही जे काही बिळात जाऊन लपताना तुमची तिथं वैचारिक उंची कुठेतरी आता आम्हाला कळलेली आहे। तुम्ही बिळातच जाऊन बसू शकता, तेवढ्याच गोष्टी तुम्ही मावू शकता। रस्त्यावर गरिबासाठी लढण्याची तुमची भूमिका आणि तुमची नियत आज भाजप बरोबर तुम्ही असल्यामुळे नाहीये। त्यामुळे उगाच राजकीय पतंग उडवण्यापेक्षा रस्त्यावरून लोकांसाठी लढलं तर आम्ही सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी मानू। आणि अशा सगळ्या काळामध्ये जी व्यक्ती हयात नाहीये तिच्या संदर्भाने अशा स्वरूपाची भाषा एकूण बोलली गेलेली आहे ती महाराष्ट्राला शोभणारी नाहीये। तुम्ही त्यांचे पुतणे आहात, दुसऱ्या पक्षातले कधी काळी सहकारी राहिलेले आहात, कसं बघायचं याच्याकडे? बघा, मला एवढंच बोलायचंय, आज अजितदादा असते आणि ते जर सत्तेत होतेच तर त्यांनी लगेच शेतकऱ्याचं ऐकून घेऊन कॅबिनेटमध्ये दंगा घातला असता शेतकऱ्यांच्या वतीने आणि कुठं ना कुठेतरी आमच्या शेतकऱ्याला चांगला भाव मिळावा यासाठी त्यांनी तिथं प्रयत्न केले असते। दुर्दैवाने आज दादा नाही आहेत। आता घातपात का ॲक्सिडेंट हा विषय तर आम्ही त्या ठिकाणी बोलतच आहोत आणि त्यांच्या पक्षामध्ये काय चाललंय हे आता त्यांना माहिती। कालपर्यंत मी बोलत होतो पण आता तो पक्ष वेगळा आहे, त्यामुळे मी त्याबद्दल खूप जास्त आता ह्याच्या पुढे बोलणार नाही। विषय एवढाच आहे की शेतकऱ्याचा जो काही हमी भाव आमच्या कांद्याच्या बाबतीत मिळाला पाहिजे त्यासाठी आम्ही इथं संघर्ष करत राहणार। उद्या जाऊन जे कोणी सामान्य लोक असतील त्यांना कधी काय अडचण आली तर आम्ही सर्वजण तिथं त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहू। काकांच्या बाबतीत न्याय मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न करतोच आहे। अनेक अडचणी त्या ठिकाणी येत आहेत पण त्या अडचणी सुद्धा आम्ही पार करू। पण ज्या प्रामाणिकपणे आम्ही दादांसाठी लढतोय त्याच प्रामाणिकपणे या राज्यामध्ये असणारा कुठलाही सामान्य व्यक्तीसाठी त्याच्या कारणासाठी अडचणीसाठी आम्ही लढू। बच्चू कडूंचं असं म्हणणं आहे की आजही सर्वे केला तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते। मला बच्चू कडू साहेबांना एवढंच सांगायचंय, आज आम्ही शेतकऱ्यासाठी रस्त्यावर उतरलेलो आहे। आता तुम्ही सत्ताधारी झालेला आहे, याच्या आधी तुम्ही विरोधात होता तेव्हा रस्त्यावर उतरत होता, आता सत्ताधारी झालेला आहे। जरा आमची जी 24-25 रुपयाची कांद्याला मागणी किलोला ती मात्र धरून ठेवा। ती जर एकनाथ शिंदे साहेबांनी पूर्ण केली तर आम्ही सुद्धा म्हणू करा त्यांना मुख्यमंत्री। आज नुसतं यांना मुख्यमंत्री त्याला मुख्यमंत्रीमध्ये आमचा वेळ घालवण्यापेक्षा या लगत जरा लोकांसाठी त्या ठिकाणी लढा। फक्त नेत्यांना खुश करण्यामध्ये हे सगळे आमदार बिझी आहेत। दादांच्या बाबतीत सुद्धा घटना घडली पण दुर्दैव असं एखाद दुसरा कुठला तरी आमदार सोडला तर दादांच्या बाजूली नाही तर दादांसाठी लढणारा एक सुद्धा आमदार पुढे आलेला नाही। हे खरंच दुर्दैवी आहे। त्यामुळे हे आमदार फक्त विकास निधीसाठी आमदार झालेत का लोकांसाठी विचारासाठी आणि महाराष्ट्रासाठी लढण्यासाठी आमदार झाले हे मात्र कळत नाही।